विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत की एका अत्यंत नवीन अशा लेखन कौशल्याची, ज्याचं नाव आहे माइंड मॅपिंग। तर काय आहे हे माइंड मॅप हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट पहा। व्हॉट इज अ माइंड मॅप? अ माइंड मॅप इज अ टूल फॉर द ब्रेन दॅट हेल्प्स प्रेझेंट what goes on inside your head। आपल्या डोक्यात काय काय चाललेलं आहे हे सादर करण्यासाठी मेंदूला सहाय्यभूत असलेलं एक साधन म्हणजे माइंड मॅपिंग। माइंड मॅपिंग हेल्प्स यू थिंक, कलेक्ट नॉलेज, रिमेंबर अँड एलॅबोरेट आयडियाज। ही एक आराखडा पद्धत आहे। माइंड मॅपिंग आपल्याला विचार करणे, माहिती गोळा करणे, आठवणीत ठेवणे आणि संकल्पनांना अधिक विस्तृतपणे समजून घ्यायला मदत करते। मोस्ट लाईकली इट हेल्प्स मेकिंग यू अ बेटर थिंकर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माइंड मॅप आपल्याला विचारवंत बनवते। माइंड मॅप्स कॅन बी क्रिएटेड इन मेनी डिफरंट वेज, येट दे शेअर द सेम बेसिक्स। माइंड मॅप हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतात, तरीही त्यांचं तत्त्व एकच असतं। खाली दाखवलेल्या चित्रांमध्ये तुम्ही वेगवेगळे माइंड मॅप पाहू शकता। त्याचं नीट निरीक्षण करा, कारण इयत्ता 12वीचा इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेत तुम्हाला अशाच प्रकारे एखादा माइंड मॅप काढायचा आहे। या माइंड मॅपचा काही इतिहास आहे का? सो लेट अस सी हिस्ट्री ऑफ माइंड मॅपिंग। तो इतिहास आपण थोडक्यात पाहूया। माइंड मॅप्स हॅव अ लॉंग हिस्ट्री डेटिंग बॅक टू द 3rd century। 3ऱ्या शतकापासून हे माइंड मॅप अस्तित्वात आहे असा दूरवरचा त्यांचा इतिहास आहे। अर्ली थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स यूज्ड ग्राफिक डिझाईन्स टू डायग्राम व्हेरियस कन्सेप्ट्स, वर्ड्स अँड आयडियाज दॅट रिलेटेड टू अ सेंट्रल थॉट। पुरातन विचारवंत आणि तत्त्वज्ञ मंडळी वेगवेगळे आराखडे, आकृत्या, संकल्पना, शब्द, संज्ञा ज्या एका मध्यवर्ती विचाराशी संलग्न असतील अशा पद्धतीने माइंड मॅपचा वापर करीत। ब्रिटिश ऑथर टीव्ही पर्सनॅलिटी टोनी बुझान पॉप्युलराइज्ड द टर्म माइंड मॅप इन द 1970s। 1970च्या दशकात ब्रिटिश लेखक आणि टीव्हीवरील व्यक्तिरेखा असलेल्या टोनी बुझान यांनी ही माइंड मॅप संकल्पना खूप प्रसिद्धीला आणली। थ्रू हिज टीव्ही सिरीज यूज युअर हेड and in his books such as Modern Mind Mapping for Smarter Thinking। ही संकल्पना त्यांनी त्यांच्या टीव्हीवरील यूज युअर हेड आणि मॉडर्न माइंड मॅपिंग सारख्या पुस्तकांद्वारे त्यांनी त्याचा प्रसार केला। However, the concept of visually mapping out ideas dates back much further। असं जरी असलं तरी ही संकल्पनांची प्रत्यक्ष दृश्य मांडणी करण्याची पद्धत फार जुनी आहे। Porphyry of Tyre, a 3rd century philosopher in Greece and Rome, is credited with visually mapping Aristotle's categories। Porphyry of Tyre या 3ऱ्या शतकातल्या रोमन विचारवंताला अरिस्टॉटलच्या कॅटेगरीज या तत्वाचे असं दृश्य मापन केल्याचं श्रेय दिलं जातं। His inventions, the Porphyrian tree, didn't include illustrations, but other thinkers added those later। त्याने मांडलेला हा शोध Porphyrian tree याच्या रेखाटनांमध्ये चित्र नव्हती, पण नंतर येणाऱ्या विचारवंतांनी त्यात चित्रांचा अंतर्भाव केला। In the 13th century, philosopher Roman Lull also used this type of diagram, including an illustrated Porphyrian tree। 13व्या शतकातील रोमन विचारवंत रॅमन ल्यूल याने Porphyrian ट्रीचा समावेश असलेले आराखडे काढून त्याचा वापर केल्याची माहिती उपलब्ध आहे। बाजूला दाखवलेल्या चित्रात तुम्हाला Porphyrian ट्री दिसेल, ज्याच्या मुळाशी एक संकल्पना लिहिलेली आहे आणि मग वर ट्री म्हणजे झाडाच्या रूपात त्याची संबंधित आणखी संकल्पना, शब्द, पानं आणि फांद्यांच्या रूपाने विस्तारलेल्या दिसतात। हे सगळं अभ्यासत असताना तुमच्या मनात हा विचार नक्कीच येईल की या सगळ्याबद्दल भारतीय विचार काय आहेत? आपल्याकडे तर निश्चित काळ सांगता येणार नाही,
अशा जगात सर्वात आधी होऊन गेलेल्या ऋषीमुनींचा उल्लेख येतो आणि त्यांच्या ग्रंथांमध्ये कुठे असे माइंड मॅपिंग वगैरे नाही काय? तर पाहूया या सगळ्यात भारतीय दृष्टिकोन काय आहे तो. व्हॉट इज इंडियन व्ह्यू? If we go searching for Indian views in context of mind mapping, we need to see how Indian thinkers have studied and described mind. आपल्याकडे मन या संकल्पनेचा फार सखोल विचार केला गेला आहे. पाश्चिमात्य विचारवंत मन सांगताना मेंदूचाच विचार जास्त करताना दिसतात, पण आपल्या भारतीय विचारवंतांनी मात्र मनाबद्दल खूप विस्तृत विचार मांडला आहे. चरक संहिता, the foundation of Ayurveda. Ayurveda means the science of life. World's oldest holistic healing system defines and explains the nature of the mind. आयुर्वेद ही वैद्यकीय चिकित्सा करण्याची पुरातन आणि वैज्ञानिक असलेली अभ्यासशाखा तुम्हाला माहीत असेलच. तिचा पाया असलेली चरक संहिता ज्यांनी लिहिली ते चरक मुनी जगातील सर्वात पुरातन आणि तितकेच वैद्यकशास्त्र आयुर्वेद यांनी आपल्या संहितेत हा विचार मांडला. त्यांनी मनाची माहिती कशी वर्णन केली आहे ते पुढील श्लोकात पाहूया. लक्ष्मणं मनसः ज्ञानस्य अभावः भाव एव वा सती ही आत्म इंद्रियार्थानां सन्निकर्षेण एव वर्तते. माइंड इज द एंटिटी which even on contact with self, sense organs and sense objects is responsible for production or otherwise of knowledge by its attending or non-attending respectively. Subtleness and oneness are known as two qualities of mind. या वरील श्लोकाचा अर्थ असा आहे की मन हे एक असं स्वतंत्र अस्तित्व आहे ज्याचा संबंध स्वशी म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाशी, आपल्या अवयवांशी आणि जाणीवांशी देखील असतो, जे निर्मिती किंवा ज्ञानार्जनाला जबाबदार असतं. जर मन त्यात असेल तर जाणीव आणि ज्ञान किंवा निर्मितीही होत असते, अन्यथा ती होत नसते. अशा प्रकारे आपल्या शारीरिक आणि मानसिक सर्व क्रियांमध्ये मनाचा अंतर्भाव हा अविभाज्य आहे. सूक्ष्मता आणि एकात्मता हे मनाचे दोन महत्त्वाचे गुण सांगितलेले आहेत. While actions of mind are the object of thinking, analyzing, reasoning, meditating, determination and whatever is to be perceived by mind is its object. Action of the mind consists of control over senses, self-restraint, reasoning, analyzing. Beyond that is the jurisdiction of buddhi, the intellect. मनाच्या क्रिया कोणत्या असतात तर विचार करणे, विश्लेषण करणे, कारणमीमांसा करणे, ध्यान करणे, निश्चय करणे किंवा जे काही आपण जाणीवेच्या पातळीवर करतो ते सगळं मनाच्या कार्यक्षेत्रात येतं. मनाच्या कृती म्हणजे ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे, सारासार विचार करणे तसेच विश्लेषण करणे. बुद्धीचं काम हे त्या पलीकडे असतं. In Indian culture, human life is considered enriched in context of purity of mind. The ultimate goal in life is to attain peace of mind. Great saint from Maharashtra, Samartha Ramdas Swami, has composed 205 verses to control and train the mind. भारतीय संस्कृतीत मनाच्या शुद्धीवर जीवनाची श्रीमंती ठरत असते आणि जीवनाचं अंतिम ध्येय हे मनाची शांती प्राप्त करणे हेच आहे. आपल्या महाराष्ट्रातील एक थोर संत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी तर मनाचा अभ्यास करून मनाला प्रशिक्षित आणि नियंत्रित करण्यासाठी 205 मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. व्हॉट बुझॉन सेज अबाउट माइंड मॅप्स? या माइंड मॅप बद्दल बुझॉन काय म्हणतो? बुझॉन हॅज सेड हिज माइंड मॅप अप्रोच वॉज इन्स्पायर्ड बाय अल्फ्रेड कॉर्झिबस्कीज जनरल सिमॅन्टिक्स. बुझॉन हा या माइंड मॅपच्या संकल्पनेचा प्रणेता असं म्हणतो की त्याला ही संकल्पना अल्फ्रेड कॉर्झिबस्कीच्या सामान्य शब्दार्थशास्त्रातून सुचली. दिस concept was popularized by science fiction writers such as Robert A. Heinlein
अँड A.E. व्हॅन वॉट. मग ही संकल्पना, हे शास्त्र आपल्या विज्ञान कथातून प्रचलित करणाऱ्या रॉबर्ट हेनलिन आणि A.E. व्हॅन वॉट यांच्या प्रेरणेतून पुढे प्रसारित झाली. बुझान हॅज सेड, people often absorb information in a non-linear fashion, not always left to right and top to bottom, and mind maps are designed to play to that. बुझान म्हणतो की लोक माहिती ही एकाच एक सरळ पद्धतीने आत्मसात करत नाहीत. डावीकडून उजवीकडे किंवा वरून खाली अशी माहितीची रेषीय साठवण होत नसते. ती हवी तशी, जमेल तशी मेंदूमध्ये संकलित होत असते आणि त्याचं आकृतिमय सादरीकरण म्हणजेच माइंड मॅप होत. खाली दिलेल्या चित्रांवरून हे अत्यंत सहज स्पष्ट होत आहे. ते तुम्ही जरा नीट पहा. त्यामध्ये माइंड मॅप कसं असतं याचाच माइंड मॅप बनवलेला आहे. लेट अस सी समथिंग मोर अबाउट माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग या प्रक्रियेविषयी आणखीन माहिती घेऊया आणि नंतर मग लगेचच माइंड मॅपिंग हा कसा तयार केला जातो याची एक पद्धत पाहूया. माइंड मॅपिंग इज अ व्हिज्युअल मेथड फॉर रेकॉर्डिंग थॉट्स अँड रिलेटेड आयडियाज ग्राफिकली. आपले विचार आणि त्यांच्याशी निगडित कल्पना आकृत्यांच्या स्वरूपात नोंदवण्याची ही एक पद्धत म्हणजे माइंड मॅपिंग होय. It revolves around one central keyword or idea. माइंड मॅपिंग हे एका केंद्रीभूत संकल्पनेशी किंवा मुख्य शब्दाशी निगडित असते. That idea or word is surrounded by a brainstorm style shower of thoughts that relate to the central word. त्या संकल्पना किंवा शब्दाभोवती मेंदूमध्ये चाललेल्या विचारांच्या वादळासारखं मोहोळ बनवलं जातं. The beauty of the mind map is that it is a very freestyle way to collect and organize information. कोणत्याही एका विशिष्ट साच्यात न अडकता माहिती व्यवस्थापन आणि मांडणी करण्याची मुक्त पद्धत हे याचं सौंदर्य आहे. There is no restriction of a particular structure. कोणत्याही एका विशिष्ट मांडणीचं बंधन यात नसतं. Use of connecting lines, colors and symbol work together to boost visual perception of the physical map. It also helps increase memory retention of the information. यामध्ये आपण मुद्दे जोडणाऱ्या रेषा, रंग आणि प्रतीकांचा एकत्रित वापर करून तो मनातला आराखडा हा दृश्य स्वरूपात आणायला मदत केली जाते. त्याचबरोबर अधिकाधिक माहिती स्मृतीत ठेवायला माइंड मॅपिंग आलेख मदत करतो. In other words, a mind map is a free-flowing depiction of thoughts branching out from a central concept. थोडक्यात काय तर मूळ किंवा मध्यवर्ती संकल्पनेतून मुक्तपणे निघणाऱ्या विचारांच्या फांद्यांचे दृश्यमान स्वरूप म्हणजे माइंड मॅपिंग होय. The diagram's visual organization promotes brainstorming of ideas, effective note-making, stronger retention of memory and इम्पॅक्टफुल प्रेझेंटेशन. आकृतीच्या दृश्यमान संकल्पनेमुळे एखाद्या संकल्पनेवर सखोल विचार करायला प्रोत्साहन मिळतं. परिणामकारक मुद्दे काढता येतात, स्मृती क्षमता वाढते आणि प्रभावी सादरीकरण करता येतं. माइंड मॅपिंग रेंजेस फ्रॉम सिम्पल टू एलॅबोरेट अँड मे बी इदर हँड ड्रॉन ऑर कम्प्युटर ड्रॉन. माइंड मॅप हे विविध प्रकारे काढता येतात. अगदी हाताने काढलेल्या आकृत्यांपासून ते संगणकीकृत रेखाटनापर्यंत. डिपेंडिंग ऑन युअर पर्पज अँड टाइम, द माइंड मॅप कॅन इन्क्लूड आर्टफुल, पर्पजफुल एलिमेंट्स लाईक पिक्चर्स, ड्रॉइंग्स, कर्वी लाईन्स ऑर वराईंग थिकनेस अँड मल्टिपल कलर्स. तुमच्याकडे असलेला वेळ आणि उद्देशाला अनुरूप त्यात तुम्ही कलात्मक आणि हेतूनुसार चित्रे, आकृत्या, वळणदार रेषा, त्याही कमी अधिक जाडीच्या आणि विविध रंग यांचा वापर करू शकता. आता आपण एक उदाहरण घेऊ आणि माइंड मॅप कसा तयार करायचा हे समजून घेऊ. त्याचबरोबर त्याची काही मूलभूत अंगे आता आपण अभ्यासूया. माइंड मॅप्स
can be created in many different ways, but they share the same basics. Mind maps हे वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तयार करता येतात, पण त्यांची काही मूलतत्व आहेत जी सर्व माइंड मॅपमध्ये सारखीच वापरली जातात. ती कोणती मूलतत्व आहेत ते आता आपण पाहूया. क्रमांक 1 मध्ये तुम्हाला मध्यवर्ती संकल्पना तीही सचित्र दिसत आहे. ती संकल्पना आहे वाढदिवस, बर्थडे. मग त्या संकल्पनेला जोडून आलेले प्राथमिक विचार चित्र क्रमांक 2 व 3 मध्ये वक्र बाण रेषांनी दाखवले आहेत. ते म्हणजे पार्टी, आमंत्रण, भेटवस्तू आणि खाण्याचे पदार्थ, तर ज्यांना कीवर्ड्स म्हणून संबोधलं जातं. क्रमांक 4च्या आकृतीत तुम्हाला या कीवर्ड्सची चित्रे आणि वेगवेगळे रंग सुद्धा पाहायला मिळतील. आणि त्यानंतर त्या प्राथमिक विचारांना आणखी विस्तारित केल्यावर तयार झालेला मोठा माइंड मॅप दिसेल. या मोठ्या संपूर्ण माइंड मॅपमध्ये पार्टी हॉटेलात की मॉलमध्ये की घरी करायची अशा द्वितीय स्तरावरच्या विचारांचाही समावेश केलेला आपल्याला दिसून येईल. आमंत्रणासंदर्भात आमंत्रण पत्रिका, फोन कॉल किंवा व्हॉट्सअप संदेशाने दिलेले आमंत्रण, अशा प्रकारे मेंदू किंवा मनात येत जाणाऱ्या विचारांचे शाब्दिक सादरीकरण आपल्याला दिसत आहे. तसेच अन्न आणि भेटवस्तूंच्या बाबतीतही आपल्याला मांडता येते. आणि असा हा समग्र विचारांचा तयार झालेला माइंड मॅप आपल्या समोर कागदावर किंवा संगणकाच्या स्क्रीनवर येतो. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला हा लेखन कौशल्य प्रकार प्रश्न क्रमांक 2C मध्ये 3 गुणांसाठी नोट मेकिंगला पर्याय म्हणून विचारला जाऊ शकतो. यात आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिलेला आराखडा उत्तरपत्रिकेत पूर्ण करायचे काम असेल. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या माइंड मॅपचा तुम्ही चांगला सराव करा आणि अधिकाधिक गुण प्राप्त कराल अशा माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.